केंद्रीय अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या की ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल करण्यात येईल. ज्या प्रशासकीय शासकीय शाळा आहेत त्यांना डिजिटल करण्यात येईल. मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाईल. मात्र वास्तविक स्थिती जर बघितली तर शाळांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत ग्रामीण भागातील. आज आपण उमरेड तालुक्यातील पिपळा गावाबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत सरपंच आणि 2 विद्यार्थिनी आहेत त्या गावची परिस्थिती सांगायला. सर, अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या की शाळांना डिजिटल करण्यात येईल. मात्र तुम्ही त्या शाळेच्या स्थितीला घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे. काय त्या गावाच्या समस्या आहेत? विषय असा आहे का त्या शाळेच्या बाजूला लागून पाण्याची टाकी आहे, जे 45 वर्षापूर्वी ते टाकी बनवली गेली होती. आणि त्याच्या बाजूला जिल्हा परिषद अंगणवाडी 3 अंगणवाड्या आहे आणि 2 शाळा आहे. जवळपास आता 2-3 अंगणवाडी आणि शाळेचा विचार केला जवळपास 400 ते 500 विद्यार्थी. आणि त्यांना सरळ पाणी म्हणजे जे टाकीतून येणारं पाणी आहे तेच पाणी नळाद्वारे त्यांना चाललं आहे. तर विषय असा आहे की ते टाकी खूप जुनी असल्यामुळे त्या टाकीवर चढता येत नाही, उतरता येत नाही आणि त्या टाकीला वरून झाकण नाही आहे. त्याच्यामुळे तिथं जे पाणी जे आहे ते खराब पाणी येऊन राहिलं आहे. वरून त्याच्यात पक्षी मरतात. आता मागे एकदा आमचे नळ बंद झाले होते, मग आम्ही हॉलमधून पाणी पास नव्हतं तर चेक केलं, त्याच्यातून एवढे मोठी पक्षी जे पानकोंबडी असते ती त्यातून निघाली. त्यानंतर ते साफ करून तो डबल व्हाल लावला, पुन्हा पाणी पुरवठा सुरू केला सुरळीत. आता विषय का सुरुवातीला जे पाणी येते ते काळं पाणी येते. आणि मी जेव्हा निवडून आलो तेव्हा याच्या पहिलेच मी संकल्पना केली होती का हे सर्व गोष्टी आपल्याला करावं लागेल, एवढी जबाबदारी आहे. तरी पण लोकांनी माझ्याकडे दिली, मी स्वीकारली. आणि मी 15/6/2023ला 19/6/2023ला मी सन्माननीय राजूभाऊ पारवे यांना तो विषय सांगितला. त्यांनी मला सांगितलं अरे कसं प्रशांत म्हणे तुझ्या गावचे चांगलं नाही म्हणे. त्यांनी तुरंतच मला पत्र दिलं, ठराव मागितला, मी त्यांना दिलं. त्यांनी तो प्रस्ताव खनिज कर्माला पाठवला. आता खनिज कर्माला पाठवल्यानंतर मग मी आता त्यांची 5-6 महिने वाट पाहिली. त्यानंतर त्यांच्या ऑफिसला आलो तर तिथं तर कोणी भेटायचंच नाही. मग त्यांचे ते तिथे कोणी लिपिक वगैरे असायचे त्यांना विचारायचं. मग त्या एका मॅडमनी सांगितलं मला म्हणे तुमचं म्हणे इस्टिमेट नाही आला आहे म्हणे. मग मी ते पाणी पुरवठा विभागाकडून त्यांना इस्टिमेट दिलं 64 लाख काही रुपयाचं आहे. ते दिल्याच्या नंतर त्यांनी मग मी अजून त्या दौड साहेब आहे त्यांना 2-3दा भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु सर मला कधी चेअरवरच मिळाले नाही. त्याच्यानंतर मी त्यांचा इकडून तिकडून नंबर घेतला. नंबर घेतल्याच्या नंतर त्यांना एक 10-15 वेळा कॉल केला. त्याच्यातून त्यांनी 2 वेळा माझा कॉल उचलला. तर त्यांना जेव्हा मी विषय सांगितला तर त्यांनी माझं बोलणं न करताच, माझ्याशी न बोलताच त्यांनी फोन काढून टाकला. जसे पिपरा गावचे सरपंच बोलतो असं म्हटल्याच्या नंतर. आणि त्यांनी तो प्रस्ताव सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवलाच नाही. आणि त्यांना तो माहिती नाही आहे का तिथं आहे किंवा नाही आहे म्हणून. त्यांनी तो कधी प्रस्ताव पाहिलाच नाही. आणि जे खनिज कर्मावर आमचा यासाठी हक्क आहे की आमच्या गावावरून रोज ते जे खनिजून येणारा जो कोळसा आहे तो तिथं आयडियल कंपनीला चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं त्या ट्रकचा एवढं प्रदूषण होऊन राहिलं आहे, तो धूळ सांडते आणि प्रदूषण होऊन राहिलं की लोकांना दारं लावून त्यांच्या म्हणजे रोडच्या जवळचे जे लोक आहे आजूबाजूचे त्यांना दारं लावून ते जेवण करावं लागते. अशी परिस्थिती आहे. सकाळी जाऊन पाहून तर त्यांचे पूर्ण म्हणजे वारू घातलेले कपडे वगैरे जर दिवसा टाकले तर ते जमतच नाही, शक्यच नाही. त्यांना कपडे वगैरे अंदरच वारवावं लागतात. म्हणजे एवढा धूळ आहे, एवढं प्रदूषण आहे. मग असं असताना आम्हाला एक तर शुद्ध पाणीही नाही, तो खनिज कर्माचा आम्हाला निधी पण नाही आणि वरून प्रदूषण म्हणजे. आणि ते विद्यार्थी आहे बिचारे, अजून लोक आहे. म्हणजे आमचं भविष्य का म्हणजे कलम 21 म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे जगण्याच्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापैकी पाणी ही एक दैनंदिन गरज आहे आणि पाणी हे जीवन आहे आमचं. अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला जर तिथं जर समजा शुद्ध पाणी भेटत नसेल तर मग शासनाच्या एवढ्याला योजना शासनाच्या हे आणि सन्मान्य देशाचे पंतप्रधान म्हणतात हर घर जल, ते असंच का? ही कुठली पद्धत आहे? मग आता त्याच्यात कर्मचारी म्हणाव की देशाचा नेता मागं पडते म्हणाव, हा एक खूप मोठा विचार आहे. तसंच माझ्या गावाला कुठलाच निधी नाही. 2 वर्षापासून रोजगार हमीचे शेतकऱ्यांनी जे विधी खणले नरेगा अंतर्गत त्यांना साधे पैसे सुद्धा मिळालेले नाही अजून. मग त्यांचे तसेच बिल आहे ते बिचारे आमच्याकडे येते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती आहे, तिचं निवेदन मी 26/5/2023ला दिलं.
त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई नाही. त्यांनी त्या दिवशी मला एक पत्र दिलं. त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला निधी दिला बा, परंतु दरवर्षीचा निधी पाहिजे ना आम्हाला, जसा इतर गावात चालला. मला डीपीटीसी सुद्धा नाही. हे तर होईलच, पण जे तुम्ही पाणी टाकीबद्दल बोलले, 45 वर्षापासून टाकी बनलेली आहे, त्यावर झाकण नाही. खरं तर ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. तुम्ही जसं सांगितलं की पक्षी तुम्ही त्या प्रवाहातून काढला, पाईपलाईन मधून काढला, मात्र वरून जी घाण होत आहे, पक्षी मृत्युमुखी पडत आहेत किंवा बंदर जे आहे टंकीवर बसत असतील, ती जे घाण आहे, धूळ आहे, तो विषयी फार गंभीर आहे. विद्यार्थी आहे, बालक आहे, गरोदर माता आहे, त्या सगळे लोक त्या पाण्याच्या टंकीचं पाणी पितात. याकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्ही काय उपाययोजना करण्याचा विचार करत आहात? आता उपाययोजनेसाठी तर मी निवेदन दिलं आहे आणि याच्या आधी मी उपोषणाला बसणार होतो. सन्मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितलं का बा ही समस्या तुमची आम्ही 10 दिवसात खतम करून टाकू, हा काय मोठा विषय नाही. आणि मला असं वाटते की सन्मान्य तहसीलदार साहेबांनाच माझी दिशाभूल केली. मला आता असं वाटून राहिलेलं आहे. गडकरी साहेब म्हणतात की नागपुरात 24 तास पाणी पुरवठा होईल, पिण्याचं पाणी मिळेल. मात्र पिपळा देखील एक नागपूरचाच भाग आहे. तुम्ही गडकरी साहेबांना काय आवाहन कराल? नाही, पिपळा आमचा हा उमरेड तालुक्यातून जवळपास 65 किलोमीटर आहे. बरोबर आहे. मला असं वाटते की गावामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत आणि सर्वच पक्षाचे लोक हे पाणी पिऊन राहिलेलं आहे. तर आता एवढे म्हणजे आता 2-4 दिवस आणखी पेपरला न्यूज आली आहे, कदाचित त्यांच्यापर्यंत जर पोहोचली असेल तर त्यांनी काही करायला हवं होतं. परंतु मला असं वाटते कदाचित किंवा मी जो सरपंच आहे हा म्हणजे मी तसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे, तर कदाचित विरोध म्हणून बा असंही होऊ शकते कदाचित या लोकांचं. पण माझ्यासारख्या एक लहान माणसांचा विरोध करून जर लोकांना असं पाणी पाजत असेल आणि जर ते टाकी जर देत असेल ना, तर मला म्हणत असेल का तू राजीनामा देऊन बाजूला आम्ही टाकी देतो, तरी मी त्याही गोष्टीला तयार आहे. नक्कीच. आपल्यासोबत विद्यार्थी देखील आहे जे की सांगतात की मागील 10 वर्षापासून ते पाण्याची टाकी कधी साफ होताना त्यांनी बघितलं नाही. अगदी त्यांच्या शाळेच्या बाजूला ती टाकी आहे. काय नाव आहे तुझं? माझं नाव आरती चंदनखेडे, मी पिपळातून आहे. अच्छा, तू सरपंच साहेबांसोबत त्यांच्या उपोषणाला देखील तयार आहे, तू इथे आलेली आहेस. काय तुमच्या नेमक्या समस्या आहे, काय सांगशील? आमचे आई वडील वावरात जाते तेव्हा तर कधी कधी लेट येते, म्हणजे नळ नाही का, तर मग तेव्हा ते खराब पाणी येते स्टार्टिंगला. तर आम्ही जेव्हा ते खराब पाणी भरतो तेव्हा 5-6 गुंड नाही का असेच तसे बेकार पाणी जाते. तर मग आम्हाला ते असंच पाणी टाकीत टाका लागते व कॅन नाही का एका दिवसातून 2 वेळा आम्हाला कॅन आणायला लागते. आमचे आई वडील दिवसातून 200-300 ला मजुरी करते. मग आम्ही 20-50 रुपयाचे जर कॅन आणू तर आमचे महिन्याचे झाले 1500 रुपये. बरोबर. तर मग आम्ही जर असे करू तर आमचे वर्षातून किती पैसे होईल? आमचे आई वडील आम्हाला पोट कापून शिकवते, त्याच्यातच त्याचे पैसे जातील. आम्ही कॅन आणू तर आमचं जगणं मुश्किल आहे. आम्ही भले शेतकरी असू, आम्ही सहन करून घेऊ, पण जर समोर जाऊन शेतकरीच नाही राहील त्या भारतातील लोकसंख्या किंवा द्यायचं जगणं हे बहुत कठीण आहे. नक्कीच. एवढीशी मुलगी आहे पण फार छान बोलतेय की शेतकरीच नाही राहणार तर जगणार कसं. किती वर्ष झाले तू ती टाकी साफ होताना बघितली नाही? 10 वर्ष. 10 वर्ष झाली, कधीच नाही बघितलं टाकीला साफ होताना. आणि तू ज्या शाळेत शिकते त्याही शाळेत तेच पाणी येतं का, किंवा ज्या आजूबाजूच्या शाळा आहे? हा, त्यांना पण तेच पाणी येतं आजूबाजूच्या शाळेत. पण आमच्या शाळेत सरांनी फिल्टर लावलाय. अच्छा. कारण पण पूर्ण गावात त्याच टाकीचं पाणी येतं. 1-2 म्हणजे 1 तासचे नळ येतात, पण अर्धा तास घाण पाणी जाऊ द्यावं लागतं. त्यानंतर थोडस चांगलं. जिल्हा परिषद मध्ये कशी काय सुविधा आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये या पाण्यासाठी? नाही, तिथे अशी काही सुविधा नाहीये. तिथे घाण पाणीच येतं तिथचं, आणि तेच पाणी मुलांना पिण्याकरता दिलं जातं शाळेतल्या मुलांना. कसा परिणाम होतो त्यांच्या आरोग्यावर? ते बिमार तर पडणारच ना त्याच्यामुळे, पण सहन करून घ्यावं लागते ती बाजू. कोणी काही म्हणत नाही. इथे वरचे जे लोक आहेत ते म्हणजे दाबून देतात गरीब लोकांना. अच्छा. आमचा कलेक्टर साहेबांना प्रश्न हा आहे की सर्व मोठे लोक जसे पंतप्रधान आणि कलेक्टर साहेब म्हणतात की आम्ही स्टुडंट पुढेचे भविष्य आहोत. जर मुलांना भविष्याचे आरोग्य, मुलांचं आरोग्यच ठीक नाही राहणार तर समोरचं भविष्य घडेल कसं? त्यांचा डेव्हलपमेंट कसा होईल? नक्कीच.
तर कलेक्टर साहेबाला थेट प्रश्न आहे की हे देशाचं भवितव्य आहे, प्रधानमंत्र्यांना खरं तर प्रश्न आहे, कलेक्टरांना प्रश्न आहे आणि त्यांचंच आरोग्य नीट राहणार नाही, शेतकरीच व्यवस्थित राहणार नाही तर समोरची पिढी कशी, हा या विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न आहे. आता सरांकडे येऊ. सर, तुमचे विद्यार्थी म्हणतायत की हा मोठा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हणतायत की विरोधी पक्षाचा असल्यामुळे असं होऊ शकतं, तुम्ही राजीनामा देण्याचं देखील बोलले जर टाकी देत असेल तर. राजू पारवे काही दिवसाआधी आमदार होते, काही महिन्याआधी तुम्ही त्यांना देखील निवेदन दिलं, 2 वेळा भूमिपूजन झालं असं बोलल्या जात आहे. भूमिपूजन कसं काय झालं आणि भूमिपूजन झालं तर टाकी कशी नाही बनली? भूमिपूजन त्यांच्याकडे नाही झालं, त्याच्या आधी 2दा झालं असं म्हणणं आहे गावकऱ्यांचं, मला तर माहित नाही. पण ते सुधीरजी भाऊ पारवे होते आधी आमदार, त्यांच्या काळात ते 2दा भूमिपूजन झालं होतं असं काही लोक सांगत आहे. आता ते होऊ शकते, राजकीय फंड असत्या, असे बरेचसे रोडची उद्घाटन आमच्या इथं झाले, एकही रोड नाही बनला, ते असते त्यांचं राजकीय फंड आहे. पाणी पाजताना तरी राजकारण करू नये लोकांना, असं मला तरी वाटते. नक्कीच. तर आपल्यासोबत पिपळा गावचे सरपंच होते, जे गावकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन नागपुरात आलेले आहेत थेट, आणि आज निवेदन देणार आहे आणि जर ते त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. एवढंच नव्हे, जर कुठे राजकारण होत असेल आणि ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे जर गावात टाकी येत नसेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा द्यायला देखील तयार झाले आहे की त्याच्यामुळे गावकऱ्यांचं भलं होईल. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर. धन्यवाद.